मी काल 1.5 तास सगळ्यांच्या नजरा झेलत मूर्खासारखी तुझी वाट बघत उभी होते. आय मीन मला अचानक घरी जावं लागलं कारण मला नैनाचा फोन आला. हे बघ, मला तुझ्या घरगुती बाबतीमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. आय सेड आय एम गेटिंग लेट अँड आय एम लिव्हिंग. कुठे जायचं तुला? घरी. काय आज घरी काय? का? घर फक्त तुलाच आहे का? जसं तुला तुझी बायको आहे ना, तसं मलाही माझा नवरा आहे आणि आज तो काही तासांसाठी येणार आहे. आय होप तुला काही ऑब्जेक्शन नसेल यावर. असेल तर सांग. ओके, यू मे गो. थँक्यू सो मच फॉर युअर परमिशन सर. काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? गरगरतय. गरगरतंय? कशामुळे? खूप पैका पाहिला की होतं असं मला. ऐका, हे बघ, तू माझ्या खोलीत जाऊन झोप, मी कॉफी घेऊन आणते. नको, घरी जाईल मी. आता संध्याकाळपर्यंत हे थांबायचं नाही. डॉक्टरला बोलवू का मी? डॉक्टरांचा उपयोग नाही. पैका पाहिला की असंच होतं मला, म्हणून म्हणते पैका फार वाईट. हे पैसे कोणी पाठवले? काय करायचं तुला? त्याचं अमाऊंट बरोबर आहे ना, नोटा खऱ्या आहेत ना, मग काय प्रॉब्लेम? काय एन्जॉय यार. त्यांनी नुसतेच पैसे नाही पाठवलेले, त्यांनी त्याबरोबर पाठवलं सोबत. हा, पुष्पगुच्छ की स्वित्झर्लंडचं पॅकेज दोघांसाठी? तू आणि आडी कोड 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 ओळख 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 ओळख. स्टॉप दिस नॉनसेन्स मॅक. तू आत्ताच्या आता घरी आणि तुझे पैसे घेऊन जा. ओके ओके. बाबा, मी चिकन थाई करीचा बेत केला. आपल्याकडे वाईन आहे का? नसेल तर केशवला ऑर्डर देऊन मागवता का? आपण तिघही आज मस्त कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत. आय होप अभयकडे वेळ असेल, नाहीतर गेल्या वेळेसारखा तो उगाच घाई घाई करत बसेल. बाबा, मला डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ना परफ्यूमवाला कॅन्डल्स सुद्धा मिळाल्यात. अभयला नक्की आवडतील. मी त्याच्यासाठी गिफ्ट सुद्धा बघत होते, शर्ट वगैरे, पण वेळच नव्हता. घरी येऊन सगळं आवरायचं होतं. माझी तयारी बाकी आहे. मी तुमच्याशी बोलत काय बसले? सगळी तयारी करायची. अभय कधीही येईल. अनु, अभयचा फोन आला होता. काय म्हणाला? नाही जमत आहे त्याला यायला. हे पैसे मला मिळालेत. 2 बॅगांमध्ये मिळून 4 कोटी आहेत. हे 2 कोटी माझे, 2 कोटी मयंकचे. कसले पैसे येते? गेले काही दिवस मयंक माझ्या मागे लागला होता. स्कायकॉम नावाची एक कंपनी आहे. त्यांचं एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या प्लॅनवर मी सह्या कराव्या. आज मी ते केल्या. त्याचे पैसे. एका सहीचे एवढे पैसे? कारण मी एका फ्रॉड प्लॅनवर सह्या केल्या. मी घरासाठी सारखी तकतक करते म्हणून? आता हे सगळ्यात काय पॉइंट आहे बोलण्यात? मी ऑलरेडी माझा आत्मा सैतानाला विकून आलेला आहे. मुंबई सोडून दुसरीकडे कुठं स्थायिक व्हायचा माझा निर्णय मी रद्द करायचा ठरवलाय. आपल्या घरामध्ये सध्या जे काही चालू आहे तात्पुरतं असेल. देव करो आणि तसंच होवो. पण यासाठी एवढा मोठा निर्णय घ्यावा असं नाही वाटत मला. बाबा, मी रागाच्या भरात तुम्हाला नाही ते बोलले. आय एम सॉरी. लहानपणी मी तुला कडेवर घ्यायचो. तू माझे कान जोरानं ओढायचीस. डोक्यात कळ जाईपर्यंत दुखायचं, पण राग नाही यायचा. आताही तसंच बाळा.